नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे मंजिरीला मार्जरीने सांगितल्याप्रमाणे की तुला आता मीराला मारायचे आहे, तिच्या पोटीचे जन्माला बाळ येणार आहे त्याला, तेव्हा कुठे तू चिरतारुण्य होणार आहेस. तेव्हा मंजिरी म्हणते, हो मंजिरी, तू जसं सांगितलं आहे तसंच होणार आहे. तोपर्यंत तुझ्या ताब्यामध्ये शिवणात राहील. हे सगळे दोघींचा प्लॅन असता क्षणी मंजिरी घरी येते, सगळ्या जणांना एकत्र बोलवते आणि म्हणते की मीरा आणि अथर्व, तुमच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत. ह्या घरामध्ये आता एक पाळणा हल्लाच पाहिजे. तोपर्यंत इथे सगळे काही आश्चर्यचकित होऊन मंजिरीकडे बघतात. अरे, ही अशी कशी बोलू शकते? तोपर्यंत नर्मदा ही थोडी आश्चर्याने बघते आणि ती दामोदरपाशी जरा कुजबूज करते की ह्या मंजिरीचा काहीतरी वेगळाच प्लॅन दिसतोय मला, कारण की ही एवढी घराबद्दल चांगला विचार करेल असं मला काही वाटत नाही, कारण ही फक्त स्वतःचा स्वार्थाबद्दलच विचार करते. असं काही बोलत असताना पुन्हा एकदा मंजिरी अथर्वला म्हणते की अथर्व, मी काय बोलते ते तुला समजलेच असेल. अथर्व जरा लाजतो, खाली बघतो. त्याच्या चेहऱ्यावरची जरा हावभाव जरा वेगळेच असतात. पण मीरा ताडकीनं उभा राहते, म्हणते बाद झाला आता, मला हा विषय नको ये, मेन मुळात मला बाळच नको ये. तोपर्यंत अथर्व तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की असं काय बोलतेस मीरा, तू बाळ नको ये म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? अहो अथर्व म्हणजे असं काही बोलत असताना म्हणते, तुम्हाला तरी माहिती आहे ना, मी वेदाची आई आहे एक, आणि मला एक बाळ झाल्यानंतर ना मी वेदामध्ये त्या बाळामध्ये फरक कळीन, खूप वेदाकडे लक्ष राहणार नाही, ह्यासाठी मी म्हणते. अथर्व असं काही बोलत असताना ती आश्चर्याने पाहतो की मीरा असाही विचार करू शकते की, कारण की आपल्या वेदाला जर बाळ अजून लहान भाव किंवा बहीण झालं तर ते आपण त्याच्याकडेच लक्ष देऊ, वेदाकडे लक्ष राहणार नाही आपलं. असं काही मीरा जरा अथर्वला चांगल्या प्रकारे समजून सांगते. पण ही मंजिरीच्या डोक्यामध्ये चांगलीच युक्ती आलेली असते की ही मीरा कशासाठी तशी म्हणते, कारण की महागौरीने सांगितलेले असते की मीरा, तुला माहिती आहे ना, अमावस्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्या अमावस्याला सर्वजण, त्या काळोखाला सर्वजण घाबरतात, पण तुला घाबरून चालणार नाही. त्या मंजिरीचा नाश तुला केलाच पाहिजे. शेवटी अंबिका कितीही करून त्या मंजिरीच्या बाजूने उभी राहिली तरीही तुला तिच्या विरोधामध्ये लढलंच पाहिजे. पण इथे अंबिकाला तिचं सांगितलेलं बोलणं काही सत्य पटत नसतं, पण ती अखेरकार सत्य अंबिकाच्या समोर आज न उद्या, खरं काही जास्त दिवस लपत नसतं, त्या अंबिकाच्या समोर येणार म्हणजे येणारच. शेवटी मीराने एक नवीन प्लॅन आखलेला असतो. शिवनाथ तर त्या मार्जिरीच्या ताब्यामध्ये असतो, पण ही जी कोण आहे तिच्या रूपामध्ये चांगलीच येऊन शिवनाथ चांगलाच अद्दल घडवणार आहे मंजिरीला. आणि शेवटी बाप आणि लेक दोघेजणी एकत्र येऊन ही ते मंजिरीची चांगली जिरवणार आहे, तिचा सगळा काही खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहे. मंजिरी आणि शिवनाथचा हाच प्लॅन असतो की तिने आपल्या घराला उद्ध्वस्त केलं, संपवलं, सगळ्यांना आपल्यापासून लांब केलं, पण ह्या मंजिरीचा, चेटकिनीचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर, घरातल्या समोर आणायचा असतो. हेच त्यांचं एक ध्येय असतं. तिने जेवढा आपल्याला त्रास दिला आहे ना, त्याच्या दुप्पट आपण तिला त्रास द्यायचा, तिच्या तोंडातून सगळं वदवून घ्यायचं आणि दादासाहेबांसमोर सत्य काही आणायचं, हेच काही त्यांचं ध्येय असतं. येणाऱ्या काही भागामध्ये खूप छान दोघांची ही जुगलबंदी होणार आहे, शिवनाथ आणि मंजिरीची. शेवटी शिवनाथ कोणाच्या रूपामध्ये ह्या घरात प्रवेश करणार आहे, शिवनाथ शेवटी कोणाच्या रूपामध्ये ह्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, हा नक्कीच येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.